नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की पॉवर ऑफ अटर्नी आणि अग्रीमेंट टू सेल हे डॉक्युमेंट मालकी हक्काचे डॉक्युमेंट आहे का, त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि रिसेंट काय जजमेंट आहे बघूया। मित्रो, बरेचदा जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेता तेव्हा कुलमुख्तार पत्र किंवा ताबा पावती किंवा अग्रीमेंट टू सेल करून तुम्ही प्रॉपर्टी घेता आणि प्रॉपर्टीचा तुम्ही ताबा घेतल्यावर तुम्ही वहिवाट करू लागता आणि तुम्हाला असं समज होतो की आपण या प्रॉपर्टीचे मालक झालोत। मग कधीतरी कित्येक वर्षानंतर त्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल मालकाचे जे कोणी वारस आहेत ते तुमच्यावर केस दाखल करतात आणि कोर्टात गेल्यानंतर आपली फजिती होते। आपल्या लक्षात येतं की आपल्या नावाने जे कागद आहे, कुठलं कागद, कुलमुख्तार पत्र किंवा अग्रीमेंट टू सेल किंवा अजून एक आजकाल बऱ्याच प्रकारे प्रमाणात चलनात आहे तो डॉक्युमेंट म्हणजे DAPA। DAPA म्हणजे काय? DA म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट, PA म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी। हे दोन एकत्र करून देतात DAPA आणि तुम्हाला प्रॉपर्टीचा ताबा देतात। आपण या भ्रमात राहतो की DAPA केल्यामुळे आपण प्रॉपर्टीचे मालक झालो, पण कायदा काय म्हणतो? कायदा हे म्हणतो की DAPA, कुलमुख्तार पत्र, ताबा पावती किंवा अग्रीमेंट टू सेल यापैकी कुठल्याही डॉक्युमेंटनी तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होत नाही असं कायदा म्हणतं। बरं, मग या डॉक्युमेंटनी मालकी हक्क प्राप्त होत नाही तर मग कुठल्या डॉक्युमेंटनी मालकी हक्क प्राप्त होतं? तर सेल डीडनी मालकी हक्क प्राप्त होतं। मग सेल डीडनी जर मालकी हक्क प्राप्त होत असेल तर हे सगळे डॉक्युमेंट करण्यामागचा उद्देश काय? तर त्याचं कारण आहे DAPA म्हणजे काय की मी मालक मीच राहीन, पण मी तुला डेव्हलपमेंट करण्यासाठी अथॉरिटी देतो आणि ते डेव्हलपमेंट करताना काही परवानग्या काढायच्या असतात, त्याच्यासाठी मी तुला पॉवर ऑफ अटर्नी देतो। थोडक्यात काय, DAPA जर मालकाने एखाद्याला करून दिलं तर ज्याच्या लाभामध्ये हा DAPA करून देण्यात आला तो माणूस म्हणजे लाभार्थी हा मालक बनत नाही, तर हा फक्त त्या जमिनीवर मालकाच्या वतीने राबण्यासाठी आणि सरकार दरबारी जाऊन योग्य त्या परवानगी काढून आणण्यासाठी त्याला अथॉराईज करण्यात आलं, एवढंच त्याचा अर्थ होतो DAPAचा। आणि कुलमुख्तार पत्र, कुलमुख्तार पत्राचे वेगवेगळे प्रकार आहे, पण कुठलाही प्रकारचं कुलमुख्तार पत्र जरी तुम्हाला दिलं तर कुलमुख्तार पत्र हे तुम्हाला त्या मालकाच्या वतीने व्यवहार करण्यासाठीचा अधिकार असतो, मालकी हक्काचा अधिकार नाही, असं त्या डॉक्युमेंटचा अर्थ आहे। मग प्रश्न पडतो की अग्रीमेंट टू सेल हा जो डॉक्युमेंट आहे याचा अर्थ काय? अग्रीमेंट टू सेल डॉक्युमेंटचा अर्थ पण तोच आहे की भविष्यात आम्ही व्यवहार करू, खरेदी खत रजिस्टर्ड करू, त्याच्या संदर्भाने आत्ता आम्ही काही प्राथमिक अटी शर्तीवर एक डॉक्युमेंट नोंद करतोय, एवढाच त्याचा अर्थ आहे। अग्रीमेंट टू सेलच्या डॉक्युमेंटच्या अन्वये तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होत नाही असं त्या डॉक्युमेंटचा अर्थ आहे। म्हणजे काय, हे सगळे डॉक्युमेंट काय करतात? तुम्हाला मालकी हक्क देत नाही। अग्रीमेंट टू सेल हे भविष्यात तुम्ही सेल डीड करून सेल डीडच्या अन्वये मालकी हक्क हस्तांतरण करा या संदर्भाने आज जे प्रॉमिस करत आहे त्या प्रॉमिसचं डॉक्युमेंटवर किंवा लिखित स्वरूपात उतरविणे आणि त्याची नोंद करून ठेवणे, एवढंच त्याचा अर्थ आहे। या डॉक्युमेंटच्या अन्वये तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होत नाही असं स्पष्ट कायद्याची तरतूद आहे। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचा 2023 मधलं जजमेंट आहे, घनश्याम वर्सेस योगेंद्र राठी हे जजमेंटचं नाव आहे। या जजमेंटमध्ये ऑनरेबल कोर्टाने आत्ता तुम्हाला ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या गोष्टी अगदी सखोलपणे त्याचं विवेचन केलं आहे आणि जजमेंट दिलं आहे की हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, सेल लीड सोडून बाकीचे सगळे डॉक्युमेंट आहेत, पॉवर ऑफ अटर्नी, कुलमुख्तार पत्र, अग्रीमेंट टू सेल, यापैकी कुठल्याही डॉक्युमेंटच्या अन्वये मालकी हक्क हस्तांतरण होत नाही किंवा त्या पद्धतीचा व्यवहार झाला असेल किंवा तसा समज झाला असेल तर तो कायदेशीर नाही। उद्या जर कोर्टात केस गेली तर केस टिकणार नाही, अशा पद्धतीचं रूलिंग ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये दिलं आहे। त्यामुळे मित्रो, तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी विकत घेतली असेल आणि फक्त अग्रीमेंट टू सेल किंवा ताबा पावती किंवा DAPA करून बसला असाल तर ते डॉक्युमेंट तुम्हाला मालकी हक्क देणार नाही। याचा पुढचा टप्पा हे आहे की तुम्ही जा आणि त्या डॉक्युमेंटमध्ये जे काही नोंद केलं, जी कुठली प्रॉपर्टी आहे त्याचं खरेदी खत नोंद करून घ्या। जेव्हा खरेदी खत नोंद कराल तेव्हा तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होईल। तर मित्रो, ही होती माहिती की खरेदी खत हे एकमेव डॉक्युमेंट आहे ज्याच्या अन्वये मालकी हक्क येतं, DAPA किंवा कुलमुख्तार पत्राने मालकी हक्क येत नाही। या संदर्भाने कायदेशीर तरतूद आणि जजमेंट। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। मला नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव गाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा।
तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.